नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे रविवार आणि अनन्या मॅडमचा वाढदिवस आहे 25 तारखेला। तर खरं तर तिला सरप्राईज द्यायचं होतं, पण वस्तू जी घ्यायची आहे ती तिच्या चॉईसनेच घ्यायची आहे, त्याच्यामुळे सरप्राईज राहिलेलं नाही आहे। तिलाच घेऊन जात आहोत शॉपिंगसाठी, पुण्यामध्ये निघालेलो आहोत। आणि अनन्याला घ्यायची आहे सायकल। आधीची एक सायकल आहे पण ती आता लहान झाले आणि आता नवीन सायकल, लेटेस्ट घ्यायची सायकल, हो ना? बोल। 25 तारखेला वाढदिवस आहे, तर आता सरप्राईज गिफ्ट काही सरप्राईज नाही राहिलेलं। मग चला तर हे काय इथं शॉपमध्ये गेल्यानंतर गेल्याच आम्हाला ही सायकल पसंत पडली। कलरही खूप छान आहे, कलर कॉम्बिनेशन, आणि सायकलही छान आहे। अनन्याला पण हीच आवडली, म्हणजे आमच्या तिघांना पण पहिल्यांदा हीच सायकल आवडली। आणि काही सोसायटीच्या बाहेर जाणार नाही, खेळण्यासाठीच सायकल वापरणार आहे अनन्या, रनिंगसाठीच, सायकलिंगसाठी। आणि भरपूर व्हरायटीज होत्या, खूप सुंदर सायकल्स होत्या। लहान मुलांच्या तर खूप क्यूट होत्या सायकल्स। काव्या मॅडम पण बघत होती बसून। पहिल्या शॉपमध्ये तर एवढे काही आवडली नाही, पुन्हा दुसऱ्या शॉपमध्ये आलो, तिथे पसंत पडली सायकल, सेम तीच सायकल। तर मग आम्ही विचार न करता तीच सायकल फायनल केली आणि इथे त्याला आता व्यवस्थित सायकल फायनल करून देत आहेत। भरपूर मोठं शॉप आहे। बर्थडेसाठी तर वेळ आहे, आम्ही रविवारी सुट्टी म्हणून आज आलो सायकल घेण्यासाठी। कारण वाढदिवस ही अशी गोष्ट आहे की सरप्राईज देता नसती आली, कारण मुलांच्या पण आजकाल खूप चॉईस असतात, त्यांच्या चॉईसनुसार एखादी गोष्ट झाली तर मग काही टेन्शन नाही राहत। त्यामुळे अनन्याला घेऊन आलो। सरप्राईज भेट द्यायची होती, पण सरप्राईज हे काही सरप्राईज राहिलेलं नाही। काव्याच्या वाढदिवसासाठी पण काव्याला सायकल घेतली होती आणि फॅन्टमची घेतलेली। काव्याची पण खूप छान सायकल आहे, ती वापर करत नाही पण जास्त। अनन्या डेली सायकलिंग करते। काव्या मॅडमची सायकल काय घरातच असते, फ्लोअरवर जेवढी खेळेल तेवढीच खेळेल। आता त्यांचेही काही प्रश्न आहेत, कारण घरात ऑलरेडी 2 सायकल आहेत, तर काय झाल्यावर काय करायचं, हे बरेचसे काय प्रश्न ते विचारतात आहेत। कारण काव्या मॅडमची पण सायकल आहे घरामध्ये, त्याचं पण काही ब्रेक वगैरे काही बिघडले तर कसं रिपेअर करावं किंवा काय जुगाड करावं, त्याचं सजेशन घेत आहेत। सायकलचं कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे। खूप मोठी नाही आहे सायकल, मीडियम साईजची आहे, म्हणजे मोठ्यांची जी सायकल असते तिच्यापेक्षा जरा लहान आहे। दुपारी जेवून तर गेलेलो, मग टाईमपास म्हणून आम्ही स्नॅक्स नेलं होतं, मग सायकल रेडी होईपर्यंत आम्ही स्नॅक्स खाल्लं। सायकलचं लूक वगैरे खूप छान आहे। अनन्या, त्यांना आणि मला तिघांनाही एकच सायकल पसंत पडली पहिलीच, आणि तीच फायनल केली। कारण एखादी गोष्ट आवडली आहे तर दुसऱ्या वस्तू खरेदी करण्यात मग काहीच पॉईंट नसतो। मग फायनल केली हीच सायकल। वाढदिवसाला 2 दिवस आहेत, 25 तारखेला वाढदिवस आहे, 2 दिवस आधीचा हा व्लॉग आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही सायकल कमेंटमध्ये नक्की कळवा। अनन्या मॅडम तर खूप खुश आहे, तिच्या चॉईसने सायकल घेतलेली आहे। आणि मुलांच्या मनासारखं झालं की मग मुलं काय खुशच असतात नेहमीच। ही सायकल जवळजवळ 7,500 पर्यंत पडली, 7,500-8,000 पर्यंत पडली आहे। आणि तुम्हाला कशी वाटली सायकल? मला आणि अनन्याला कलर तर फारच आवडला, आणि काय सायकलिंग करण्यासाठीच हवी आहे, सोसायटीतल्या सोसायटीमध्येच, पण रेग्युलर खेळते अनन्या सायकल। काव्या मॅडमची सायकल जशाच तशी नवीन आहे, वर्ष होईल आता मे महिन्यामध्ये सायकल घेऊन। आणि इथेही काही आता वेगवेगळ्या व्हरायटीचे सायकल पाहायला मिळत आहेत, म्हटल्यानंतर काव्या मॅडम पण खेळतीये, तिला ही सुद्धा सायकल खूप आवडली। ही सायकल घे मम्मा म्हणत होती,
पण ऑलरेडी घरामध्ये नवीन कोरी सायकल आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. फायनली सायकलचं काम पूर्ण झालं आहे. बिलिंग वगैरे झालेलं आहे. आपली रिक्षा आहे, त्यामुळे रिक्षातच सायकल घेऊन जाणार आहोत. वेगळी काही गाडी करायची काही गरज नाही असं वाटतंय. बसेल व्यवस्थित सायकल. ते बिल करतायत. एका साईडला मॅच पण चालू आहे भारत पाकिस्तानची. आणि आमचं इथं फोटो सेशन वगैरे चालू आहे. छान लुक वाटतोय. काव्या मॅडमचं काय, काव्या मॅडमची मजा चालली. तिथे जेवढ्या लहान लहान सायकली होत्या तेवढ्या सर्व सायकली काव्या ट्राय करत होती. मुलांना घरात एखादी वस्तू असली तरी बाहेरच्या वस्तू, नवीन नवीन वस्तू छान वाटतात. काव्या मॅडम प्रत्येक सायकलची राईड घेत होती. फायनली ही सायकल घेतली. आणि वाढदिवसाचा पण व्लॉग उद्या येईल, नक्की सर्वांनी पहा. आणि हाही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. सायकलचा फायनल लुक हाही फायनल झालेली आहे. ही सायकल तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. काव्या मॅडमला मी भरपूरदा सांगत होते की ठेव सायकल, आपल्याला जायचे. येता येता थोडंसं काहीतरी आपलं 4 वाजलेले. स्नॅक्स म्हणून मंचुरियन घेतलेले आणि अशी ॲडजस्टमेंट करून आम्ही सायकल ठेवली. आम्हाला बऱ्यापैकी बसायला जागा होती. संध्याकाळी डीमार्टला शॉपिंगसाठी गेलो. घरातलं थोडंसं मोजकं सामान आणि अनन्याचा वाढदिवस आहे तर त्याचं थोडंसं सामान घेतलं. आजचा हा सुट्टीचा दिवस असा बिझी गेला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.